आज मीही काही चांगल्या गोष्ट सांगायला आले. तुम्ही मला ओळखलं का? मी महादेव. महादेव, शंकर, शिव, वीरभद्र, अधिकार अशी माझी बरीच नाव आहेत. पण तुम्हाला माझं सर्वात आवडते नाव माहीत आहे? माझं सर्वात आवडते नाव आहे पशुपतीनाथ. आता तुम्ही विचार करत असाल की महादेवाला हेच नाव का आवडतं? कारण या नावाचा अर्थ होतो पशूंचा नाथ, म्हणून मला हे नाव आवडतं. मनुष्य हा एक प्राणीच आहे, नाही का? सर्व सजीवांची निर्मिती ही एक पेशीय प्राण्यापासून झाली. उत्क्रांतीमुळे विकसित बुद्धी असलेला मनुष्य हा प्राणी सर्व प्राण्यांवर आधिपत्य गाजवू लागला. पहिल्यांदा त्याने कुत्रा पाळला, त्यानंतर अवजड कामे करून घेण्यासाठी बैलाचा वापर सुरू केला. शेतीसोबतच लोकर, रेशीम, मांस, अंडी, दूध ही उत्पादने मिळवण्यासाठी त्याने मुक्या प्राण्यांचा वापर सुरू केला. आता तुम्ही म्हणत असाल, महादेवा, हे आम्ही वाचण्यात असतानाच शिकलोय, तू हे आम्हाला आता का सांगतोस? कारण मी पशुपतीनाथ आहे. प्राण्यांना होणारे त्रास, त्यांचे दुःख, त्यांना लागलेली भूक ते कोणाला सांगू शकत नाही. आणि हे सर्व दिसत असूनही तुम्ही त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करता. तुम्ही प्राण्यांना कसे त्रास देता याचे वर्णन दुधापासून सुरू करूया. प्रत्येकाच्या शरीरात तिच्या बाळाला पुरेल तितकेच दूध निर्माण होत असते व ते तिच्या बाळासाठीच असते. हे मान्य आहे? हे मान्य असेल तर गाई म्हशींच्या शरीरात निर्माण होणाऱ्या दुधावर तुमचा हक्क आहे की तिच्या पिलाचाच ना? तरी सुद्धा त्याला घोटभर पाजून त्याच्या हक्काचं दूध तुम्ही हिसकावून घेता, बरोबर ना? आता दुसरी गोष्ट, पूर्वी शेतीच्या कामासाठी बैलाचा वापर केला जायचा. आता आधुनिक उपकरणे आल्यामुळे त्यांचा शेतीतील वापर कमी झाला. गाई म्हशी दूध देईपर्यंत त्यांना सांभाळता तरी, त्या दूध देण्याच्या झाल्या की त्यांना हाकलून तरी लावता, नाहीतर कत्तलखान्यात विकून टाकता. जिचे दूध पिले तिची अशी अवस्था असेल तर बैलाचे काय बोलावे? पूर्वी माझा नंदी गवलाने मिरवत होता, तो आज रोज कत्तलखान्यात कापला तरी जातो, नाहीतर शर्यतीच्या नावाखाली नागातोंडाचा रक्त येईपर्यंत पळवला जातो. का तर तुमच्या मनोरंजनासाठी. आणि तुम्ही माझ्या मंदिराबाहेर दगडी नंदीला चारा करण्याचे ढोंग करता. कसा आशीर्वाद देऊ रे तुम्हाला? गाई म्हशी बैल इकडचे तिकडचे उगवणारे गवत खाऊन जगतील तरी, पण तुमचा खरा मित्र, तुमच्याशी नेहमी प्रामाणिक असलेला कुत्रा हा प्राणी अन्नासाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी कुत्रा दारात आला की त्याला प्रत्येकाच्या ताटातला एक तरी तुकडा मिळायचा. आता भुकेने व्याकुळ झालेला वीरभद्राचे वाहन असलेल्या कुत्र्याला प्रत्येक घरातून दगड व काठीचा मान मिळतो. याला कारण काय? एकदा घातलं की सारखं येतं. पण हे मनुष्य प्राण्या, तू तरी काय वेगळं करतोस? मी कितीही दिलं तरी पुन्हा पुन्हा माझ्या दारात येतसच की. वेळीच सुधरा, नाहीतर तुम्ही कसे मुक्या प्राण्यांना त्रास देता तेच तुमच्यासोबत व्हायला वेळ लागणार नाही. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेच आहे, जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल. तुमच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी निसर्गाने कितीतरी वनस्पतीजन्य पदार्थ दिले आहेत, तरी सुद्धा तुम्हाला मुक्या प्राण्यांना मारून त्यांचा मांस खाण्यात आनंद मिळतो. त्यांच्या वेदना का जाणवत नाही? तुम्हाला बुद्धी देऊन चूक झाली असे मला वाटत आहे. इतर कोणत्याही प्राण्याने तुमच्या इतका सृष्टीचा विनाश केला नाही. मी पशुपतीनाथ महादेव तुम्हाला बजावतोय की मुक्या प्राण्यांचे छळ कमी करा, नाहीतर मी ही पृथ्वी मनुष्य विरहित करेन. अलख निरंजन.